सायबर पोलीस पथकाकडून लाखो रुपयांचा मुद्देमालासह 6 मोबाईल, 5 आरोपी अटकेत। याबाबत अधिक वृत्त असे की सायबर पोलीस स्टेशनला दिनांक 15/12/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी अजय शिवाजी पाटील, व्यवसाय नोकरी, राहणार दैवेल, तालुका साक्री, जिल्हा धुळे यांनी याबाबत गुन्हा या ठिकाणी नोंदवला होता। त्यानुसार आरोपी यांनी बजाज फायनान्स लिमिटेड कंपनीचे अकाउंट मॅनेजर आहे असे सांगून फिर्यादी यांना इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ऐवजी आपण बजाज फायनान्स लिमिटेड कंपनीचे विमा पॉलिसी घेतल्यास फिर्यादी साक्षीदार यांना 0% व्याजदराने या ठिकाणी प्रत्येकी 50 लाख रुपये कर्ज मंजूर करून देतो व सदरचे कर्ज तुम्ही दरवर्षी 5 लाख रुपये प्रमाणे 10 वर्षात परतफेड करायचे असे आमिष दाखवून कर्ज मंजूर झाले याबाबत बनावट पॉलिसीचे कागदपत्र देऊन फिर्यादी व साक्षीदार यांनी एकूण 9,99,300 रुपयाची फसवणूक केली म्हणून सदर याबाबत सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस स्टेशनकडे सुरू असताना तक्रारदार यांच्याकडे ज्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर झाले ते बँक खाते गोठवण्यात आले असून त्यानंतर तांत्रिक तपासानंतर आरोपींची माहिती काढण्यात आली। तांत्रिक पुराव्यानुसार आरोपी हे ठाणे, कल्याण, मुलुंड आणि मुंबई अशा ठिकाणी शहरातील असल्याबाबतची माहिती मिळाली। त्यानुसार सायबर पोलीस स्टेशन येथून एक अधिकारी कर्मचारी यांनी तपास टीम तयार करून त्यांना आरोपींचा शोध घेण्यास रवाना केले। तपास टीम यांनी तांत्रिक विश्लेषणानुसार आरोपीचा शोध घेऊन कल्याण येथील दाट वस्तीत जाऊन कल्याण येथील पिसवली गावातून विवेक विनोद सिंग, शिवम राजू जयस्वाल दोन्ही राहणार पिसवली, कल्याण यांना 1 जानेवारी 2024 रोजी ताब्यात घेऊन धुळे सायबर पोलीस स्टेशन येथे आणले। त्यांना अधिक विचारपूस केली असता त्यांच्याकडून गुन्ह्यातील सूत्रधार प्रल्हाद गजानन वाटोळकर याचा नावाचा उलगडा झाल्यानंतर तांत्रिक पुराव्यानुसार त्याची माहिती काढून तो कल्याण येथून नाशिक मार्गे शिर्डी येथे पडून गेले बाबतची माहिती मिळाली। सदर माहितीनुसार नाशिक येथे तपास पथक रवाना केले। तपास पथक त्याचा नाशिक येथे तपास करीत असताना त्यांना कळाले की शिर्डी येथून पसार झाला असून त्यानंतर तपास पथक शिर्डी येथे रात्रभर फिरून तपास केले तर दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी पहाटे 4 वाजता शिर्डी येथे मिळून आला। त्या शिर्डीतून ताब्यात घेऊन धुळे येथे आणले। त्यानंतर गुन्ह्यातील त्याचा साथीदार अविनाश हनुमंत वांगडे याच्याबाबत विचारपूस केली असता तो ठाणे येथे वर्तकनगर भागातील चाळीत राहत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार त्या ठिकाणी गेले असता तांत्रिक विश्लेषणानुसार पुन्हा तपास पथक ठाणे येथे रवाना झाले। त्यानंतर 6 जानेवारी 2024 रोजी अविनाश हनुमंत वांगडे येथून सागर विजय माडी हा कल्याण येथून पडून गोडेगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे झाल्याची माहिती मिळाली। त्यास देखील 9 जानेवारी 2024 रोजी पहाटे तपास पथकाने ताब्यात घेतले। अशा प्रकारे 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून ज्यात प्रामुख्याने विवेक विनोद सिंग राहणार पिसवली कल्याण, शिवम राजू जयस्वाल राहणार पिसवली कल्याण, प्रल्हाद गजानन वाटोळकर उर्फ संतोष वामन भोसले राहणार नांदिवली कल्याण, अविनाश हनुमंत वांगडे राहणार लोकमान्य नगर ठाणे, सागर विजय माडी राहणार गोडेगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांना सायबर पोलीस स्टेशन तपास पथक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक कोठुडे असई संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल भूषण खलानेकर, पोलीस नाईक अमोल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप वसावे, तुषार पोद्दार, प्रसाद वाघ, विवेक बिलाडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल मनीषा वाघ अशांनी सदर शोध घेऊन 5 आरोपींना अटक केली असल्याचे समजते। तर या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी अधिक माहिती दिली। तर सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक कोठुडे असई जगदीश खैरनार, पोलीस हेड कॉन्स्टेबल भूषण खलानेकर, राजेंद्र मोरे, पोलीस नाईक अमोल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप वसावे, तुषार पोद्दार, प्रसाद वाघ, प्रितेश चौधरी, सुभाष वडवी, हेमंत बागले, चेतन सोनगिरे, विवेक बिलाडे, अमितेश पाटील,
महिला पोलीस कॉन्स्टेबल मनीषा वाघ, रेवती बिलाडे, प्रियंका देवरे, सोनाली श्रीखंडे, मृणाली भावसार आदी पथकाने सदरची कारवाई केली असल्याचे समजते. डिसेंबरला आपल्याकडे एक फिर्याद दाखल झाली होती की अजय शिवाजी पाटील हे साक्री येथे राहणारे आहेत. त्यांनी अशी एक फिर्याद दिली होती की बजाज फायनान्स लिमिटेड अकाउंटचे एक मॅनेजर आहे असं सांगून काही आरोपीने त्यांना फोनवर आमिष दाखवले आणि तुम्हाला देखील आम्ही काही कर्जाचं 5 लाख रुपयाचं आम्ही कर्ज देऊ शकतो वगैरे असं त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडनं एकूण 9,99,000 याची अफरातफर करून त्यांच्या बँकेमधनं तेवढे पैसे ट्रान्सफर करून घेतलेले होते. त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशनचे इंचार्ज पाटील साहेब असतील किंवा कोटुळे असतील यांनी अतिशय मेहनत घेऊन आता आपण एकूण 5 आरोपींना याच्यामध्ये अटक केलेला आहे. तर सुरुवातीला हा जो तपास आहे हा कल्याणला सुरू झाला. आपली टीम कल्याणला गेली होती. तिथून विवेक सिंग आणि शिवम जयस्वाल यांना आपण ताब्यात घेतलं. त्यांच्याकडनं जो मुख्य सूत्रधार आहे त्याचं नाव आहे प्रल्हाद वाडनेकर. हा नाशिकला आहे अशी एक माहिती मिळाली. त्याच्यानंतर आपली सायबरची टीम नाशिकला येथे गेली. नाशिकला तो मिळाला नाही, शिर्डीला अशी एक माहिती मिळाली. मग आपली टीम शिर्डीला गेली. शिर्डीवरनं त्याला आपण ताब्यात घेतलं असताना 2 साथीदारांची अजून नावं आपल्याला कळली. त्याच्यापैकी अविनाश वांगडे नावाचा आहे, त्याला आपण ठाण्यातनं परत अटक केली. त्याच्याकडनं आपल्याला अशी माहिती मिळाली की एक सागर माळी हा देखील एक साथीदार आहे, तो सध्या पुण्याला आहे. परत पुण्याला देखील आपली टीम गेली आणि पुण्याकडनं देखील आपण त्याला अटक केलेली आहे. अशा अनुषंगाने आपण एकूण 5 आरोपी अटक केलेले आहेत. त्यांचे जेवढे बँकेमध्ये हे अकाउंट ट्रान्सफर झाले ते सर्व आपण सीज केलेले आहे आणि आता पुढील तपास देखील आपण असा एक ग्राफ करून आपण एक करत आहोत. त्याच्यामध्ये काही HDFCचे अकाउंट आहेत, काही बँक ऑफ बरोडाचे अकाउंट आहेत, काही पेटीएम आहेत, काही ॲक्सिस बँक आहेत, काही वॉलेट आहेत, ई वॉलेट्स म्हणतात. अशा अनुषंगाने आपण पुढे जाऊन याचा आता तपास करत आहोत आणि पुढील कारवाई करत आहोत. धन्यवाद.